हेलो, मैं रिसेप्शन से बोल रही हूँ। हैव यू टेकन द प्रॉपर्टी वीडियो? कौन बना रहा है वीडियो, मैम और आप? ओके 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 ओके, चलेगा। एक बार रिसेप्शन पे आके वीडियो, हाँ। और कौन से पेज पे डाल रहे हो आप? हाँ, क्योंकि उन्होंने बोला था सर ने यूट्यूब और इंस्टाग्राम पे आप डालने वाले हो। हाँ ठीक है सर, एक बार वीडियो दिखाने को आ जाओ। हाँ ठीक है ठीक है। तुम्हाला काय बोलला तो? दाखव म्हणले काय? आम्ही फक्त टूर घेतली, बाकी काय घेतलं? अरे हे ते घेतलेले मी व्हिडिओ मध्ये घेतलेले। तुम्हाला फोन आलता का त्याचा? आता काय करायचं सांग ना विशाल। दाखव ना मला। तुम्ही या नका जाऊ मला। चला जाऊ मग, नंतर जाऊ संध्याकाळी बघतो। चला ना जाऊन येऊ ना तिथं वरती। आम्हाला पण केलता ना फोन, आपल्याला पण। मग एकाच ह्याच्यात शूट केलं ना, एकाच फोन मध्ये शूट केलं। सेम मिळेल ना व्हिडिओ? नाही वेगवेगळी होणार ना। कशी काय आम्ही दोघं वेगळं दिसतो? तो दाखवलं का असं रूम वगैरे? रूम दाखवली की मी तशी नाही दाखवली। चला जाऊ, चला तुम्ही कशी काढली? चला जाऊ। म्हटलं तू काय म्हटला फोनवर? तू काय म्हटलं फोनवर? काय मी म्हणतो हाँ आते आपको अच्छा लिए वीडियो म्हणला आपको दिखाते आके रिसेप्शन लई इरिटेट केलं, 4 फोन केले मला। पहिलं ब्रेकफास्ट केले का बाने आते आते, परत दुसरा आला अरे ब्रेक पार कितनी बार बताओ आ रहे म्हणजे आम्ही होय आवाज नाही काढला, अरे आवाज नाही काढला। मी बोलले याच्याशी कोण आहे सारखं कॉल करते संकेतला ना। काय मी नाही तर म्हणणार होतो यार, आम्ही नाही करणार आहे ब्रेकफास्ट। देवी तुला आठवते का आपण स्कूल मध्ये असताना असंच करायचो? आणि मला दुसऱ्या कॉल नंतर जो तिसरा कॉल आला ना, मला वाटलं की तेजलनीच केला असेल, पण हा उचलून म्हणला हा बोला बोलो वगैरे। हे गाईज, गुड मॉर्निंग। आज आमचा मनाली मधला 4th डे आहे आणि मी मस्तपैकी छान अशी साडी वेअर केली आहे। येस, आणि आज आम्ही जातोय हमटा पासला आणि तिथे स्नोफॉल होतोय असं समजलंय। सो लेट्स सी, फर्स्ट टाइम आम्ही एक्सपिरियन्स करणार आहे। जर स्नोफॉल होत असेल तर मस्त मज्जा करणार आहे। मज्जा करणार आहे, साडी वेअर केली आहे कारण की मला साडीमध्ये शूट करायचे। पाहूयात तिथे जाऊनच कसा आहे हमटा पास, आणि वेगळं आहे काहीतरी हमटा पास वगैरे, युनिक लोकेशन आहे। सो लेट्स गो। ऍक्च्युली हमटा पास वगैरे रोहतांग इकडे जायला आपल्याला 4x4च कार लागते। जर रेग्युलर कार असेल तर ती तिथे स्टक होण्याचे चान्सेस असतात आणि बर्फामध्ये स्लिप होते। रेंट आहे 6000 रुपीज त्यांनी घेतले पर डे साठी। आपका नाम? आनंद। भैया हम जिंदा वापस आना चाहिए घर पे। आपके हाथ में अब ये सब। चलो सर्व रेडी झाले। गणपती बाप्पा मोरया। घ्यायचे गन बूट्स, कारण की आमचे नॉर्मल शूज तिथे आईस मध्ये होणार नाहीयेत, स्लिप वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात। सो आम्ही इथून आता शूज घेतो। इग्लू बोलतात इथे याला। गाईस, आता आम्ही आलेलो आहोत फायनली हमटा पासला। पाहू शकता तुम्ही, खूपच भारी आहे। सगळीकडे स्नो आहे पूर्ण रोड्स वरती, आणि हे माउंटन्स पहा, खूपच सुंदर आहे। सोलंग व्हॅलीपेक्षा हमटा पास
खूप भारी आहे. सो तुम्ही जर प्लॅन करताय हमटा पासला नक्की या. फोटो सेशनसाठी खूप छान प्लेस आहे आणि काहीतरी युनिक आहे पाहायला. आता आम्ही इथे वरती जाणार आहे फोटोशूट करायला. सो ब्लॉग कंटिन्यू करा. इतक्या बर्फामध्ये मी काहीच घातलेलं नाहीये, फक्त स्लीवलेस ब्लाउज आणि साडी वेअर केली, तरी पण मला थंडी वाजत नाहीये बिकॉज ऑफ माय हेल्दी फूड, हेल्दी लाईफस्टाईल अँड माय डाएट. आणि इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा कारण की खूप भारी लोकेशन आहे शूटसाठी वगैरे. क्राऊड पण नाहीये. लुक ॲट दिस व्ह्यू, सो अमेझिंग. खूपच भारी. तर ते म्हणत होते क्या बात है इसे कहते मेहनत. रिजल्ट स्नोफॉल चालू झालाय. लुक ॲट दिस. येस गाइस, फायनली स्नोफॉल. आय लव्ह यू वी. लाईफ मध्ये मला एकदा तरी लाईव्ह स्नोफॉल पाहायचा होता आणि खूप भारी वाटते. हे गाईस, तर आता आम्ही मस्तपैकी फिरलोय आणि आता मला मस्तपैकी सगळ्यांना स्पा करायचा आहे रिलॅक्स होण्यासाठी. सो लेट्स गो. मनाली मॉल रोड वरती अगरवाल शॉपी म्हणून आहे. मला ओरिजिनल शिलाजीत आणि केसर मिळेल. त्याला टेस्ट करायला सुद्धा देतात ओरिजिनल केसर कसं असतं, डुप्लिकेट केसर कसं असतं. सो आम्हाला हे खूप आवडलं, त्यामुळे आम्ही भरपूर सारं केसर शिलाजीत वगैरे घेतलेलं आहे. सर तुम्ही सुद्धा इथे येऊन घेऊ शकता. स्नो मध्ये आहोत, शूट करतोय आणि विदाउट वेअरिंग स्वेटर, जॅकेट्स अँड ग्लोव्ज. हे हँड्स पाहू शकता पूर्ण रेड झाले. खूप भारी व्ह्यू आहे. स्नोफॉल पण तुम्हाला पाहता येतोय. इफ यू वांट टू एक्सपिरियन्स दिस स्नो देन यू मस्ट कम टू हमटा. आमचा हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता स्नोचा. म्हणजे आम्ही बीचवर गेलोय, माउंटन्स वरती गेलोय, पण स्नो मध्ये फर्स्ट टाइम आलो. खूप भारी वाटतंय आणि आय लव्ह यू विशाल. माझा विशाल मला सगळीकडे फिरवतो. हे न्यू इयर आहे, आम्ही खूप सारं फिरणार आहे आणि खूप मजा करणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. मनालीची सिरीज तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. एन्जॉय केला का? आता तर आम्ही हॉटेलवरती जाणार आहे आणि परत बॅक टू आम्ही टाइमपास वगैरे करणार आहे.